नमस्कार। आता गणपती बाप्पा सर्वांच्या घरी विराजमान झालेले आहेत आणि या बाप्पाला 21 पत्री या पूजेमध्ये अर्पण केल्या जातात। या प्रत्येकाचं खास असं वैशिष्ट्य औषधी गुणधर्म आहेत जे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला जर सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की करा। गण म्हणजे इंद्रिय आणि अधिपती म्हणजे नियंत्रण करणारा। गणपती ही बुद्धीची देवता आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे आणि आपल्या शरीरामध्ये मूलाधार चक्राच्या ठिकाणी ही स्थित आहे। या गणपतीला सगळ्यात प्रिय वनस्पती आहे दुर्वा म्हणजेच दूब। 11 दर्भांमध्ये सुद्धा या दुर्वांचा समावेश आहे। या दुर्वांचं खास वैशिष्ट्य असं आहे की त्यांची जी मुळं आहे ही जमिनीमध्ये खोलवर असून ती पाणी धरून ठेवतात, म्हणून ज्यावेळी अकाळ किंवा नैसर्गिक आपत्ती असेल, जनावरांना काही खायला चारा इत्यादी नसेल, अशा वेळी या दुर्वांचा खाण्यासाठी उपयोग होतो। दुर्वा ज्या आहेत ह्या गर्भस्थापक देखील आहेत, म्हणून ज्यांचे वारंवार गर्भस्राव, गर्भपात होतात, ॲबॉर्शन्स होतात, अशा महिलांना या नक्की खायला द्याव्या। या वर्ण्य म्हणजेच रंग चांगला करणाऱ्या आहेत, त्यामुळे गर्भवती महिलेला या जर खायला दिल्या तर बाळ जे आहे हे नक्कीच गौरवर्णाचे होते। दुर्वा ज्या आहेत ह्या थंड असल्या कारणाने ज्यांची गरम प्रकृती आहे त्यांना त्या अधिक फायदेशीर ठरतात। नाकातन रक्त येणं म्हणजे घोळणा फुटणं किंवा स्त्रियांच्या बाबतीत पाळीच्या मार्गावाटे सतत ब्लिडिंग होत राहणं किंवा इतरही मार्गातनं जर शरीरातनं रक्तस्राव होत असेल, या सगळ्यांसाठी दुर्वांचा आपल्याला नाकात घालण्यासाठी किंवा पोटातनं जर उपयोग केला तर त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो। ज्यांना ओबेसिटी म्हणजे स्थूलता असेल, वजन कमी करायचं असेल, अशांनी सकाळी उपाशी पोटी 20 ते 30 मिली दुर्वांचा रस जर घेतला तर ते वजन लागलीच कमी व्हायला मदत होते। नागिन म्हणजेच हर्पीस जेव्हा होते तेव्हा दुर्वांचा रस तांदळाच्या धुनातनं म्हणजे पाण्यातनं जर वाटून एकत्र नागिनीच्या कडांना जर लावला तर नागिन ही पसरत नाही आणि तिथला जो दाह, आग जी आहे ही सुद्धा कमी व्हायला मदत होते। आजकाल जो इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा वाढता वापर आहे यामुळे डोळ्यांची आग होणं, डोळ्यातनं पाणी येणं किंवा इतर सुद्धा चष्मा लागण्या तक्रारी ज्या आपल्याला बघायला मिळतात, त्यासाठी अगदी साधा सोपा उपाय म्हणजे हरळीवरती पायात चप्पल न घालता थोड्या वेळ जर चाललं तर नक्कीच त्याचा परिणाम हा सुधिंग असा येऊन चष्मा आदी सुद्धा कमी व्हायला मदत होत असते। शमी हिला पापनाशनी, मंगल्या असं म्हटलं आहे। अग्निदेवता रूप ही वनस्पती असल्या कारणानं तिचा यज्ञामध्ये आपल्याला उपयोग होतो। यासोबत हिची ब्लड शुगर लेवल जी आहे ही खूप चांगल्या पद्धतीने कमी। हिची साल शरीरातली विष कमी करते। खोकला, श्वास घ्यायला त्रास होणं यासाठी सुद्धा याचा काढा आपल्याला उपयोगी ठरतो। केतकी म्हणजेच केवडा। जेव्हा मूत्रविकार असतील किंवा मूत्राला काही दुर्गंध येत असेल, घामाला सुद्धा दुर्गंध, घाणेरडा वास येत असेल, वेगवेगळे त्वचा विकार किंवा गोवर, कांजिण्या, त्वचेवरती फोड येणं किंवा थायरॉइड असेल, अशा वेळी सुद्धा आपल्याला ह्या केवड्याचा एक्स्ट्रॅक्ट म्हणजे अर्क जो आहे हा जर पाण्यात न घेतला तर खूप चांगला फायदा होतो। अगस्ती म्हणजेच हादगा। अगस्ती ताऱ्याचा उगम झाल्यानंतर म्हणजे साधारणतः ऑगस्ट दरम्यान याला फुलं लागतात, म्हणून अगस्ती म्हणतात। ताप अंगात मुरला असेल, हाडी ताप असताना याच्या पानांचा रस काढून 2-2 थेंब नाकात जर घातला तर खूप चांगला फरक पडतो। हिची जी फुलं आहेत ही दृष्टीसाठी खूप फायदेशीर आहेत। याच्या फुलांची भाजी बनवून खातात, जे आपल्या शरीरातलं दाह म्हणजे उष्णता कमी करायला मदत करते। अर्जुन हिच्या सालीमध्ये नैसर्गिकरित्याच कॅल्शियम आढळतं। ही खूप उत्तम भग्नसंधानकर आहे, म्हणजे ज्यावेळी फ्रॅक्चर होतं त्यावेळीची साल जर त्या फ्रॅक्चरच्या जागी बांधून ठेवली तर बोन युनियन खूप चांगल्या पद्धतीने घडून येतं। ही हृदय देखील आहे, म्हणजे हृदयाला फायदेशीर आहे। त्यामुळे जेव्हा पाल्पिटेशन, हृदयात धडधड जाणवत असेल तेव्हा आपल्याला अर्जुनारिष्ट किंवा ह्या वनस्पतीचा दुधातला काढा हा खूपच उपयोगी ठरतो, त्यामुळे हृदयाला ताकद देखील येते। सगळ्यात महत्वाचं म्हणजे दंतधावन म्हणजे दात घासण्यासाठी या अर्जुनाची आपण जर काडी वापरली तर आपल्याला खूपच चांगला फायदा होतो। अपामार्ग म्हणजेच आघाडा। ज्यांना सततच खा वाटते त्या सगळ्यांना ह्या आघाड्याचं जे बी आहे त्याची जर खीर करून घेतली तर नक्कीच त्यांचा फायदा होतो। सोबतच ही शरीरातले जंत कमी करणारी म्हणजे कृमिघ्न सुद्धा आहे। करवीर म्हणजेच कण्हेर। हिची ऍक्शन डिजिटल सारखी आपल्याला बघायला मिळते। त्वचा विकार जे आहे त्यांच्यामध्ये ही अगदी उपयोगी ठरते आणि यासोबतच प्रेग्नन्सीमध्ये जे स्ट्रेच मार्क्स येतात त्यासाठी या कण्हेरीचं तेल आणि यासोबत बोराची पानं जर कुटून ते पाणी लावलं तर खूप चांगला गुण येतो। आयुर्वेदात जे महाविष गर्भ तेल सांगितलंय त्यामध्ये कण्हेर सुद्धा आहे। जाती म्हणजेच जाई।
ही सुगंधी आहे, शरीरातलं पित्त कमी करायला मदत करते. कुठल्याही जखमा असतील तर त्या सुद्धा यामुळे कमी होतात. ज्यांना वारंवार तोंड येतं म्हणजे मुखपाक, या सगळ्यांसाठी ही अगदी फायदेशीर आहे. हिच्या पानांची सुकवून पावडर करावी आणि तिचं दातांना चोळली मंजनाप्रमाणे, तर वाईट स्वप्न जे आहे हे त्वरितच थांबतात. डाळिंब म्हणजेच डाळिंब हे हृदय आहे, म्हणजे हृदयाला प्रिय असं आहे. हे श्रमहर म्हणजे शरीर मनाचा थकवा लागलीच घालवतं आणि यासोबत साल जी आहे ही जंत कमी करायला मदत करते. त्यामुळे याच्या सालीचा काढा आपण घेऊ शकता. पोटाच्या त्रासांसाठी सुद्धा बाजारात जे डाळिंबाष्टक चूर्ण मिळतं ते तुम्ही घेऊ शकता. ज्या बालकांना अजून दात आलेले नसतील यासाठी अगदी एक सुंदर प्रयोग म्हणजे आयुर्वेदामध्ये सांगितलेला फलप्राशन विधी. डाळिंबाचा रस सुती कपड्यातून काढावा आणि गॅसवरती हलकासा कोमट करून तो बालकाला पाजावा. यामुळे त्यांचं पोषण देखील होतं. डाळिंबाचा रस दिला तर उलटी होण्याचे सुद्धा टळते. बृहती म्हणजेच डोरली. दात किडल्यानंतरच्या फळांचा धूर जर घेतला तर लागलीच त्यातले किडे हे बाहेर पडतात. ही कंठ्या सुद्धा आहे, म्हणजे घशाला फायदेशीर अशी असते आणि ही उचक्या सुद्धा नाहीशी करणारी आहे. तुलसी म्हणजेच तुळस ही शूलग्नी आहे, म्हणजे शरीरातली कुठलीही वेदना जी आहे ही कमी करते. बेल, दुर्वा आणि तुळशीचा रस जर एकत्र घेतला तर शरीरातली इम्युनिटी, रोगप्रतिकारशक्ती ही उत्तम प्रकारे वाढते. प्लेटलेट काउंट सुद्धा वाढायला यातनं मदत होते. आयुर्वेदात जे सीतोपलादी चूर्ण सांगितले त्यामध्ये वंशलोचन एक घटक आहे, जो की अतिशय महाग आणि दुर्मिळ सुद्धा आहे. बऱ्याचदा तो ओरिजिनल मिळत देखील नाही. अशा वेळी त्याला पर्याय, या वंशलोचनला पर्याय म्हणून तुळशीचं बी वापरता येतं. वेगवेगळे जे हँडवॉश वापरले जातात त्यामध्ये केमिकल्स असतात आणि त्याचा आपल्या शरीरासोबत मनावर देखील परिणाम येत असतो. यासाठी विशेषतः लहान मुलांसाठी आयुर्वेदात सांगितलेला सुरसादी गण, ज्यामध्ये तुळस एक घटक आहे, ते आपण हात धुण्यासाठी हँडवॉशच्या ऐवजी नक्कीच वापरू शकता. देवदार यामध्ये टर्पेंटाईन आढळतं. याचं तेल उत्तम प्रकारे जखमा बऱ्या करतं आणि संधिवातासारख्या ज्या वेदनायुक्त सूज आहे याला जर बाहेरनं ते तेल लावलं तर लागलीच आराम मिळतो. स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारी, एंडोमेट्रियोसिस किंवा ॲडेशन्स असतील, या सगळ्यासाठीच बाजारात जे देवदार वरिष्ठ मिळतं हे तुम्ही नक्की वापरू शकता. धतूर म्हणजेच धोत्रा हे देखील उपविष आहे. याच्यामध्ये ॲट्रोपिन आढळतं. श्वास घ्यायला जेव्हा त्रास असेल अशा वेळी एक ब्रॉन्कोडायलेटर म्हणून याचं जे कणकासव आहे हे आपल्याला उपयुक्त ठरतं. यासोबतच जेव्हा पोट दुखत असेल ते भोपाळ गॅस ट्रॅजेडीच्या वेळी सर्व वनस्पती ज्या आहेत ह्या नष्ट झाल्या होत्या आणि धोत्रा, गुलाब ह्या दोनच शिल्लक राहिल्या होत्या आणि त्यावेळी वैद्यांनी ह्या दोन वनस्पती वापरूनच जे रुग्ण होते ते बरे केले होते. त्यामुळे ही वनस्पती अगदी महत्वाची आहे. अश्वत्थ म्हणजेच पिंपळ. या पिंपळापासून लाख मिळते, जी की शरीरातलं रक्त चांगलं करणं, प्रसाधन करण्याचं काम करते. बालकांची उंची वाढवण्यासाठी या लाखेचा खूप चांगला उपयोग होतो. पिंपळाचा समावेश पंचवल्कल म्हणजे ज्या 5 साली आहेत त्यांच्यामध्ये केला आहे. स्त्रियांच्या बाबतीत जेव्हा व्हाईट डिस्चार्ज होतो तेव्हा हिचा व्हजायनल डूश अगदी फायदेशीर ठरतो. याचा समावेश आयुर्वेदातल्या मूत्रसंग्रहण या गणात देखील केला आहे. ज्यांना कुठलंही व्यसन असेल ते सोडवण्यासाठी याचा अगदी आपल्याला फायदा होतो. पिंपळाच्या झाडाचे एक पान खाल्ले तर गाईचे पाव किलो तूप खाल्ल्याचा लाभ आपल्याला मिळत असतो. याचा एक इंटरेस्टिंग, सुंदर, सोपा असा उपयोग म्हणजे अश्वत्थपत्र भोजन. म्हणजे दर रविवारी सकाळी 11 वाजेच्या आत पिंपळाची थोडीशी ताजी स्वच्छ न किडलेली पानं आणून स्वच्छ धुवून पुसून त्याची गोलशी पत्रावळ तयार करावी आणि त्यावर गरम आमटी, भात, साजूक तूप घालून घ्यावे. हे जर लहान मुलांना दर रविवारी सलग 3 ते 4 आठवडे केलं तर त्यांची उत्तम अशी बुद्धिमत्ता तयार होते. यासोबतच त्यांचे जी चंचलता आहे ही कमी होते. जी मुलं तोतरी बोलतात त्यांना सुद्धा याचा खूप चांगला फायदा होतो. विस्मरण हे अगदी सहजगत्या बघायला मिळतं, एस्पेशली स्त्रियांच्या बाबतीत. तर त्यांनी सुद्धा हा प्रयोग केल्यानंतर लागलीच आपल्याला 2 ते 3 आठवड्यातच फरक दिसून येतो. स्मरणशक्ती चांगली करणारा प्रयोग जो आहे हा तुम्ही नक्कीच करून बघा आणि हे केल्यानंतर कसं वाटतं हे कॉमेंट करून नक्की कळवा. बिल्व म्हणजेच बेल. आयुर्वेदातल्या बृहत पंचमूळामध्ये याचा समावेश केला आहे. स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारी, अनियमितता इत्यादी सर्व तक्रारींसाठी बाजारात जे दशमूळारिष्ट मिळतं हे आपण नक्की घेऊ शकता. ब्लड शुगर लेवल कमी करण्यासाठी बेल, कडुनिंब आणि चिंच यांच्या पानांचा रस सकाळी उपाशी पोटी जर घेतला तर खूप चांगला फायदा होतो.
बेल जे आहे हे अर्शग्न म्हणजेच मूळव्याध कमी करायला सुद्धा मदत करतात. शौचाला वारंवार जायला लागत असेल, पोटाचे इतर सुद्धा त्रास असतील तर त्यासाठी बाजारात जे बिल्वा व रेह मिळतं, बेलचा मुरब्बा जो आहे हे सुद्धा तुम्ही नक्की घेऊ शकता. ज्यांना कमी ऐकू येतं किंवा कानामध्ये आवाज येत असतील, टिनिटस असेल, यासाठी या बेलफळापासून एक जे तेल बनवलं जातं ते जर कानात घातलं तर खूप चांगला फायदा होतो. हे बेलफळ आणि इतर औषधी घालून जे काही तेल बनवलं जातं तर हे तेल बाहेरनं जर त्वचेला लावलं तर आम्लपित्त म्हणजे जी ऍसिडिटी आहे ही कमी व्हायला मदत होते. श्रीसूक्त जे आहे त्यामध्ये सुद्धा या बिल्वाचा आपल्याला उल्लेख केलेला मिळतो. बदर म्हणजेच बोर. आता ही बोराची पानं जी आहे ही जर 3-4 पानं चावून खाल्ली तर ज्यांना सतत कॉर्न होतात किंवा कॉर्नची टेंडन्सी आहे, रिकरन्स होतोय, या सगळ्यांना लागलीच फायदा मिळतो. ज्यांना उचक्या येत असतील त्या सुद्धा याच्या पानांमुळे थांबायला मदत होते. स्त्रियांच्या बाबतीत जे एंडोमेट्रियोसिस, ॲडिशन्स असतील यासाठी या बेलाचे बिया आणि बोराची पानं हे एकत्र कुटून ते जर पोटावरती, ओटी पोटावर त्याचा लेप जर केला तर खूप चांगला फायदा होतो. मरवा म्हणजेच मरुबग ही तुळशीसारखीच सुगंधी आहे. शरीरातलं रक्त चांगलं करते, रक्त प्रसाधनाचं काम करते आणि पिट्युटरी ग्लँडला ऍक्टिव्हेट करायचं ही काम करते. विष्णुक्रांता ही ब्रेन टॉनिक आहे. भृंगराज म्हणजेच माका हा केश म्हणजेच केसांना चांगला करणारा फायदेशीर असा आहे. यासाठी नाकात याचा रस घालता येतो, पिण्यासाठी सुद्धा याचा रस उपयोगात आणता येतो. ज्यांना पांढरे कोड असतील म्हणजे श्वित्राचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा माक्याचा खूप उत्तम फायदा होतो. ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी जे बाजारात भृंगराजासव मिळतं ते तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्की घेऊ शकता. आयुर्वेदाचे सुवर्णसूतशेखर भस्म सांगितलं त्याला या माक्याच्या रसाचीच भावना दिलेली आहे, जे की ऍसिडिटीवरती खूप उत्तम प्रकारे काम करतं. मालती ही एक सुगंधी वनस्पती आहे. दात घासण्यासाठी हिची जर काडी वापरली तर खूप चांगला फायदा होतो. वेगवेगळे जे मुखरोग आहे हे सुद्धा खूप चांगली कमी करते. अर्क म्हणजेच रुई. सूर्याला जेवढी नावं आहेत तेवढी सगळ्या रुईला दिलेली आहेत. ही त्वचा विकारांवरती खूप उत्तम काम करते, जसे खरूज, नायटा. यासाठी रुईचं पान, थोडंसं हळद आणि तिळतेल हे एकत्र कुटून जर ते खलून एकत्र त्या त्वचा रोगांवरती बाहेरनं लावलं तर खूप चांगला फरक पडतो. ज्यांना सतत तापाची भावना वाटते, अंगात कणकणी वाटत असेल, उत्साह वाटत नसेल, या सगळ्यासाठी अंघोळीच्या पाण्यात जर एक रुईचं पान चुरून घातलं तर कणकणी दूर होते आणि उत्साह येतो. असायटिस म्हणजेच पोटात जेव्हा पाणी साचतं तर अशा वेळी वडाची पानं आणि रुईची पानं यांची वेगवेगळी पत्रावळ तयार करावी आणि एक दिवस वडाची आणि एक दिवस रुईच्या पानांची पत्रावळ जर पोटावरती बांधली तर खूप चांगल्या पद्धतीने पाणी कमी व्हायला मदत होते. हा प्रयोग ज्यांना हा पोटामध्ये पाणी साचलं असेल त्यांनी करून बघावा. आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आपण जे 21 पत्र्यांचे औषधी उपयोग आहेत हे वैद्यकीय सल्ल्यानेच तुम्ही उपयोगात आणावेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.